आहे आणि एवढ्या बिमार अवस्थेमध्ये त्यांनी मला शब्द दिला की तिकीट घे आणि निवडणूक लढ। एवढ्या गंभीर अवस्थेमध्ये त्यांनी मला या ठिकाणी सभा दिली आणि हे फक्त आंबेडकरी रक्तच करू शकते, दुसऱ्यामध्ये एवढी हिंमत नाही। साधी सर्दी आणि ताप झाला तर तो 8 दिवसाचा आराम करतो आणि एवढ्या गंभीर अवस्थेमध्ये बाळासाहेब आंबेडकर आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत। धन्यवाद बाळासाहेब। एवढी क्षमता एवढी ताकद देशाच्या कोणत्याही नेत्यामध्ये असू शकत नाही। ती ताकद फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तामध्ये असू शकतोय। बंधूंनो, या क्षेत्रामध्ये आपल्याला मतदान द्यायचं आहे, पण मतदान देताना आज मतदान दिलं तर या मतदानाचा उद्या मला काय उपयोग होणार याचं भान ठेवून आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं आहे। एकीकडे आमच्या पुलगाव देवडीचा विकास हा फुटलेला आहे। ते आपल्या पुलगाव देवडीमध्ये पुलगावमध्ये एवढी बेरोजगारी वाढलेली आहे की या पुलगावामधून वर्धेला हजारोच्या संख्येने लोक रोजगारासाठी अपडाऊन करतात। पुलगाव शहरामध्ये तहसीलचा मुद्दा हा आतापर्यंत रेगावत आहे। पुलगाव शहरामध्ये नाचनगाव ते स्टेशन चौक मध्ये जो रस्ता बनत आहे तो बनण्या अगोदर उखडला जात आहे। एवढा भ्रष्टाचार त्या रोड मध्ये आहे। आपल्या पुलगाव शहरामध्ये छोट्या छोट्या एनओसीया सारखं प्रोग्राम घ्यायचं असेल या देवडीला जाऊन राशन कार्ड बनवतात। छोट्या छोट्या त्रुटी आल्या तर त्याला 10 चक्र मारून सुद्धा होत नाही। एवढी दुर्दशा या 25 वर्षामध्ये माननीय रणजितदादा कांबळेंनी करून ठेवलेली आहे। बंधूंनो, मी काय जास्त बोलणार नाही। बाळासाहेबांची तब्येत नाजूकच आहे, म्हणून या सभेला जास्त वेळ रेंगाळत ठेवण्यापेक्षा मी एवढंच सांगतोय, बुलबुल के पैरों में बाज जैसा फौलाद नहीं होता, बुलबुल के पैरों में बाज जैसा फौलाद नहीं होता, बिखरे हुए लोगों का कभी राज नहीं होता। आदत पड़े हमें झुकने की।